नमस्कार मॅडम. म्हणजे माझा हा हातापायाचा दुखणं असा होता का मी जो थोडासा चाललो इथून एक चराटभर जागा का पायाला मोंदरा यायचा आणि मला जागेवर बसावं लागे. जर काही वेळेवर जर सापडला नाही हात धरासाठीच माणूस पडून जायचा. ही अशी परिस्थिती चालू होती आणि पायाला खूप मुंग्या येत होत्या. थोडा वेळ पुन्हा थांबला तर पुन्हा अजून मी चालत असा म्हणजे चालायची माझी हिंमत नव्हती. मी गाडीनंच कुठेही फिरायचा. मी 2-3 वर्षापासून बऱ्याचशा ठिकाणी उपचार केला. मी ब्रह्मपुरीला सुद्धा हड्डी स्पेशालिस्टकडे चौकशी केली. गावठी उपाय त्याच्यावर सुद्धा ते तुपातली औषधी वगैरे मी बरेचदा घेतली. पंढरपूरला सुद्धा गेलो. तिथे ते एक राधाकृष्ण मंदिर आहे. तिथे एक कमरेच्या गॅपसाठी हड्डीसाठी वगैरे नसासाठी दबलेल्या याच्यासाठी उपाय करते ते सुद्धा मी केला आता ह्या 1 वर्षाच्या अगोदर. पण काही जमला नाही. शेवट मी येतं पोहणीचा एक माझ्या मोबाईलवर व्हिडिओ आला आणि त्याच्यात मेसेज होता ज्या पद्धतीनं ते माझी बिमारी होती किंवा मला तकलीफ होई त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये मला सापडला आणि ते पाहून मी आता आल्यानंतर आता जवळजवळ मला 8 एक वेळ झाले येतं येऊ. तर आता त्या औषधीनं मला खूप बरा वाटत आहे. नाही घ्यावं असंही वाटत आहे माणसाला. एकदम दुरुस्त झाल्यासारखा झालेला आहे माणूस. कुठे राहता काकाजी तुम्ही? मी कोथुर्ण्याला राहतो. पोस्ट कोटगाव, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर. तेथे मी माजी पोलीस पाटील आहे. अच्छा. आता आराम आहे ना पायाला? आता पुन्हा मोंदरा वगैरे आता थांबावं लागते, बसावं लागते नाही काय नाही मधात? नाही तशी बसण्याची गरज नाही आली अजून. आता मला तसा येत नाही. थोडा किंचित येते म्हणा, पण तो काही असा जाणवत नाही तेवढा. नाही तर माणूस 2 मिनिटही उभा राहू शकत नव्हता. हो समजा मी एखादा इलेक्ट्रिकचा बटन किंवा बोर्ड पाहतो म्हणलं थोडा हात वरतं करून हो. तर लगेच मला जागेवर बसावं लागत होता. अच्छा. आता तसा काहीच राहिलेलं नाही. ठीक ठीक आहे हां काकाजी. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.